हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज आहे शिवजयंती, तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज माझी मुलगी घरी होती, तर तिला डाळ वगैरे खाऊन खूप कंटाळा आला होता। मी विचार केला अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी कोणती रेसिपी आहे। अगदी घाटी पद्धतीने बटाट्याचा रस्सा बनवला, तर चला बघूया बटाट्याचा रस्सा। सर्वात पहिले मी 3 बटाटे घेतले, धुवून चिरून घेतले आहेत। त्यानंतर 2 कांदे कापून घेतले उभे, शेंगदाणे भाजून घेतले कूट करून। बघा सर्व साहित्य असे करून घेतले। आता मी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे। बघा त्यात राई जिरं टाकत आहे। हे बघा आता कांदा टाकून घेतला आहे। कांदा छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतला की त्यात बटाटे टाकले आहेत। हिंग टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे। बटाटे भाजून घेण्यासाठी चवीनुसार मीठ टाकायचं। आता बघा तेल किती छान सुटलं आहे, परतून घेऊन हळद टाकून घेतली आहे। लाल तिखट टाकून घेतलं आहे। बघा छानपैकी परतायचं, मग सर्व मसाला एकत्र करून हे बघा मग तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। 2 ग्लास पाणी ओतलं आहे शिजण्यासाठी। आता छानपैकी उकळी येऊन द्यायची रस्सा भाजीला। हे बघा छान उकळी आली। आता आपले बटाटे शिजलेत अजून मस्तपैकी छान उकळी येऊन शिजवून घ्यायचं। आता मी त्याच्यात किचन किंग मसाला टाकला आहे। मस्त झाकून ठेवायची, म्हणजे आपली रस्सा भाजी छान कलर येतो। हे बघा कलर किती छान आला आहे। हे बघा खूप छान कलर आला आहे। आता मी 2 चमचे शेंगदाण्याचा फक्त कूट टाकून घेत आहे चवीसाठी। हे बघा किती छान झाला होता रस्सा भाजी। या मग जेवायला नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा। बघा किती छानपैकी कलर। हा भात चपाती पुरी भाकरी कशासोबतही तुम्ही ही भाजी रस्सा भाजी खाऊ शकता।